मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याचं आमदार आदित्य ठाकरे आणि माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आलं। त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी पदवीधर मतदारांशी संवादही साधला। त्यावेळी आपण निवडणूक जिंकू असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला। मला खात्री की यावेळी आपण ही सीट पुन्हा एकदा जिंकणार म्हणजे जिंकणारच। कितीही निवडणूक आयोगाने गोंधळ घातला, किती नावं बदलण्याचा प्रयत्न केला, लिस्ट बदलण्याचा प्रयत्न केला, तरी या महाराष्ट्रातून महाविकास आघाडी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल, आता ठरवलेलं आहे की इतर पक्षांना जास्ती वजन द्यायचं नाही, जास्ती मत द्यायचं नाही। जनमत जे आहे ते आपल्या बाजूने आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला। त्यांनी मुंबईतील सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांसोबत यावेळी संवाद साधला। त्यावेळी फडणवीसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं। मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजपकडून किरण शेलार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाकरे गटाच्या अनिल परब यांना पराभूत करून किरण शेलारांना निवडून आणण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।